हॅलो एव्हरीवन, माझं नाव आहे गौरी आणि संक्रांत जवळ आली आहे म्हणून मी आज बनवले आहेत तिळाचे लाडू। मस्त खुसखुशीत झाले आहेत लाडू। मी तुम्हालाही जे प्रमाण मी घेतलेलं आहे ते डिटेलमध्ये सांगणार आहे जेणेकरून तुमचेही लाडू खूप छान होतील। चला तर मग सुरू करू। या वाटीने मोजून मी 2 वाटी पांढरे तीळ घेतले आहेत। गूळ मी सुरीने कापला आणि ज्या वाटीने तीळ घेतले आहेत त्याच वाटीने 2 वाट्या गूळ घेतला आहे। म्हणजे जेवढं तीळ घेतले आहेत तेवढेच गूळ पण घ्यायचा आहे। 3/4 कप शेंगदाणे घेतले आहेत, जे बारीक गॅसवर मस्त खमंग भाजून घ्यायचे आहेत। आता तीळ देखील मी भाजून घेणार आहे। तीळ सुद्धा बारीक गॅसवरच भाजून घ्यायचे आहेत। तीळ तडतड करत उडायला लागले की समजायचे आपले भाजून झाले आहेत। भाजलेले तीळ थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढायचे आणि जे शेंगदाणे आपण भाजले आहेत त्याची सुद्धा साल काढून घेऊन तेही थोडेसे क्रश करून घ्यायचे आहेत। नंतर गॅसवरती कढई ठेवून त्याच्यामध्ये 2 चमचे तूप टाकायचं। त्यामध्ये चिरलेला 2 कप गूळ टाकायचा आणि त्याच्यानंतर 2 चमचे पाणी टाकायचं। पाणी टाकल्यामुळे लाडू चिवट होत नाहीत। गॅसची फ्लेम कमीच ठेवून गूळ वितळू द्यायचा। थोडासा पाक पाण्यामध्ये टाकून बघितला तर ते अजून जेलीसारखं पातळ आहे, म्हणून अजून 1 मिनिट शिजवून दिलं। नंतर 1 ते 1.5 मिनिटांनी परत चेक करून पाहिलं तर त्याचा छान गोळी होत आहे। या टायमिंगला जे भाजलेले तीळ आहेत आणि शेंगदाणे आहेत ते पाकामध्ये टाकायचे। या टायमिंगला तुम्ही एकतर गॅस खूप बारीक ठेवू शकता किंवा बंदही करू शकता। यानंतर गॅस बंद करून लगेच लाडू बनवायला सुरू करायचं। हाताला थोडंसं पाणी लावायचं लाडू वळताना, म्हणजे भाजणार नाही। कढई गॅसवरच ठेवायची आहे, म्हणजे मिश्रण लवकर थंड होणार नाही आणि लाडू छान वळले जातील। माझे सगळे लाडू बनवून रेडी आहेत। खूप मस्त झाले आहेत लाडू। तुम्हाला माझी लाडूंची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। थँक्स फॉर वॉचिंग। बाय बाय।